पाहिले कितकं बी भारी. नाही. ती ताट असं बुडून वर केला का ती तार लागली का शिजलं म्हणायचं. जे काय ती पडते त्याच्या हातून. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज बघुल्याला माती लावली म्हणलं काहीतरी स्पेशल प्रोग्राम आहे बरं घरी. पण चूल पेटली नव्हती म्हणलं काय उपाशीट होतेत काय नो. पण तेवढ्यात लक्षात गेलं बाजूला एक टेम्पररी चूल केलेली आहे. म्हणलं आज काहीतरी विषय आहे म्हणून मी घरात गेलो. तर घरात तर म्हणलं इथं काहीतरी भारीच नियोजन आहे बरं का. स्वराचे हात गाळाटले होते आणि एकदम अशा मस्त धारा लागल्या होत्या दुधावानी. आणि स्वरा म्हणायची लवकर आवरा बरं का, माझा हात गाळाटलाय. म्हणलं अरे 2 मिनटं थांब, कारण चांगलं काही करायचं असेल तर तरास घ्यावा लागणारच. पण हा भी काही तरास घेणारातला नाही आहे, तो फक्त बघणार. नानाने मस्तपैकी टोपी चढवली. म्हणले मी आता देवळाकडून जाऊन येतो, तुम्ही तुमचे कामं आवरून घ्या तुमच्या पद्धतीने. अक्कीने सरपण टाकलं, मस्तपैकी रचावलं आणि एका काडीत आग लावली. तर मला म्हणली जा पटक्यास आपल्याला खाट घेऊन ये. इकडं आलो तर पहिलो ना आपलं लयच खतरनाक आहे बरं का. असं उचल साचलीच्या कामाला विषय नाही. आणि तसं शाळात बिलाय हुशार आहे. म्हणलं मी तुम्हाला घेऊ लागतो मामा खाट. म्हणलं घे, लावली ताकद आणि दोघांनीच खाट आणली बरं का. लयच जड आहे आणि एकदम भारी खाट आहे. इकडं तर बघूलं तापायला ठुलतं आणि पाणी ओतलं होतं. आणि याचं पहिल्यापासून ध्यान होतं पाणी वाचल्यापासून कधी होईन आणि मला कधी भेटन. आणि या सगळ्या गडबडीमध्ये आजचे जे मुख्य आचार्य इथं किंवा अध्यक्ष आहेत त्या मंडळाचे ते इकडं पोहोच झालेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम होणार होता. ते सांगते त्या सगळ्या सूचनाचं पालन करीत करीत ही प्रोसिजर पुढे जाणार होती. आणि त्यांनी सांगितलं आणि यांनी ऐकायचं, असं करीत करीत ही सगळं गोष्ट घडणार होती बरं का. आजची ही एकट्या दुकट्याचं काम नाही, याला माप लागतो. शेजारीन पाजाऱ्यांच्या सगळ्याच्या मदतीने प्रोग्राम होतो, नाही एकट्या माणूस घाळ होऊन जाईल. तोवर तिकडून मंडळाचे उपाध्यक्ष बी आले होते. त्यांनी सांगितलं हे पद्धतशीर होतं आहे का नाही, काय चुकतं हे सगळं नीट करून घ्या, कारण हे परत परत होत नाही बरं का. कारण त्याचा कलर चांगला आला पाहिजे. आणि या 2 कार्यकर्त्यांचं काय नाही, फक्त येऊन द्या आम्हाला. पण ती काय होत नव्हतं. मस्तपैकी चुलीला पाय लावून हे चिक हाटायचं काम म्हणजे लय डेंजर काम असतं बरं का. म्हणजे एवढं सोपं काम नसतं. तर ते ह्या महिलांनी कसं करीतात काय माहीत. तिकडून अक्का आली. अक्का म्हणली मस्त चिक केला बरं का आशा मावशीने. आशा मावशी म्हणली आता काय करायचं आहे, काय तळवट आपला प्लॅस्टिकचा कागद आहे ना, हे टाकायच्या गोधडीवर, नाहीतर मग आपल्या गोधडीला कुरडायचे कटत्यान. आणि प्लॅस्टिकचा वापर आपल्या आयुष्यात आता सर्रास झाला आहे, त्याला काही पर्यायच नाही राहिला. आता मस्तपैकी शेवटचा हात फिरवला, बघल्यावर झाकण टाकलं. अशा मावशी म्हणल्या तुमच्या पद्धतीने करून घ्या, याच्या काय डोक्यात आहे, फक्त येऊन द्या आणि खाऊन द्या, दुसरं काही वरण धरायचं नाही. आता बऱ्यापैकी चिक कडाला आला होता आणि आता वाटलं कुरड्या चालू होत्या. पण आचार्यातली चर्चा होती का अजून चिक शिजला नाही, त्याच्यामुळे आभीला काय अजून काही चिक भेटत नव्हता. त्याला अजून जाळ लावायचं काम चालू होतं. पण शेवटी चिक मला वाटतं नाहीच शिजला अजून बी. तरी आभी वास घेत तिथं उभाच होता. आणि शेवटी फायनली चिक शिजला आणि आभीला पहिला निवद दाखवावं लागला, कारण त्याला जर नाही दिलं तर मग घोटाळा होईल ना. आणि 2 मिनटात घरात गेलो. ही बघा नियोजन. तुम्हाला आवडतं कसं चिकात साखर टाकून खायला? खरं सांगायचं बरं का कमेंट करून. कारण चिक खाणारचे वेगवेगळे प्रकार येतं ते मी तुम्हाला पुढं सांगतोच. तर हे साखर टाकून म्हणलं आपण बी खाल्लं पाहिजे म्हणून आपण ताट घेऊन आलो. म्हणलं द्या मला थोडा. तर मला टाकला थोडा चिक, एक पळीभर, कारण अजून चिक शिजत होता. म्हणलं तवर चालू करायला काय हरकत नाही. मग आम्ही मस्तपैकी मामा भाच्याने बसून बेत आखवला होता. आमची बारकी स्वरा ती जरा नाजूक आहे उलचिक, तिला खायला जरा तकलीफच होती कायमच. आणि मग इकडं पहिला सोऱ्या भरला अक्कानी आणि पहिली कुरडई बरं का एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम गोल 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 मस्त आली बरं का, विषय नाही. इकडं ताईचं तर पहिली कुरडईचं सुरू केली ती. आणि ह्या कुरडयाचं काम करायचं म्हणजे शेजारच्या बाजारच्या बाया गोळ्या होत्यात आणि मग त्या एकमेकीला काम करू लागत आहेत. यांच्या आज उद्या त्यांचे असं नियोजन असतं भाऊ यांचं. आता बघा सिनेमॅटिक शॉट घेतला म्हणलं, इकडून लय भारी लाईट दिसतोय तर आपण कुरडईचं असं शूट घेतलं पाहिजे. आणि आभीचं चरायचं काम काही बंद नव्हतं. 2-3 ताटल्या आभीने आतापर्यंत खतम केल्या त्या. आणि तो तरी पण काय हटत नव्हता. ते म्हणायचं येऊन द्या, पण चांगलं असतं, पौष्टिक आहे, कुठं वाईट आहे, खाल्लं तर चांगलंच आहे. तर आता हे चिक खायचं जी पद्धत आहे ना, मी तुम्हाला सांगतो. मस्तपैकी असं ऊन पडलेलं आहे आणि उन्हाचं जे उद्योग आहे उन्हाळी कामं महिला काय गप बसणार नाही. तर हे पहिला बिगर साखरेचा, हे दुसरा साखरेचा आणि तिसरा साखर दूध आणि सगळं टाकून खाणार. हे 3 प्रकार असतात बरं का दुधावाले म्हणजे चिक खाणाऱ्यांचे. आपण खातोय थोडा बिगर साखरेचं. अरे दाद्याने जय महाराष्ट्र केला. म्हणलं दाद्या चल तू बी चालू आहे. दाद्याने टम्मन काढा बाहेर आणि दाद्यात चालू झाला चिक खायला. आणि मस्तपैकी सगळं चालू होतं. कुरड्या करीत होते, त्यांचं भरून द्यायचं काम. आणि ती भरताना हाताला लय चटके बसतात बरं का. महिलांना माहिती आहे का एवढं सोपं काम नाही दिसतं. जेवढं व्हिडिओ काढायचं सोपं आहे ना त्याच्यापेक्षा लय अवघड. आणि आपल्याला भेटलं होतं चॅलेंज का तुला जमन काही. तर वाळूचे कण रगडीतात, तेलही गळे, प्रयत्न केले तर, नाही प्रयत्न केले
तर शेंगदाण्यातून सुद्धा तेल निघणार नाही. त्याच्यामुळे आपण प्रयत्न केला, आपल्याला थोडी वाकडी तिकडे का व्हायना पण कुरडई जमली आणि सगळ्यांनी मस्तपैकी आपलं स्वागत केलं. पण म्हणलं मला 2-3 खाटा लागत्या एवढ्या कुरड्या करायला, त्याच्यामुळे माझ्या हातून स्वाऱ्या घेतला आणि आता या सगळ्याजणी त्यांच्या पद्धतीने कामाला लागल्या होत्या. पद्धतशीर एकदम आजचं सकाळ सकाळ झाली. चिक खाऊन पोट भरलं एकदम, कारण पौष्टिक आहे, हे काय रोज रोज खायला भेटत नाही अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे पोटभर खाल्ली. आणि आता आजचा व्हिडिओ कसा होता नक्की कमेंट करून सांगा.